मित्रांनो, मोबाईल ॲप्लिकेशन असू दे किंवा वेब ॲप्लिकेशन असू दे, ह्यांच्या सर्व्हरला कसं कळतं की कोणता डेटा शो करायचा किंवा जर पासपोर्टचा स्टेटस जर तुम्ही ऑनलाईन चेक करताय किंवा एखादा ऑनलाईन फॉर्म भरताय, तर हेच बॅकएंडला कसं काय समजतं की कोणता डेटा सेव्ह करायचा आणि कुठे सेव्ह करायचा? तर या सगळ्यांचा आन्सर आहे रेस्ट एपीआय. हाय एव्हरीवन, माय नेम इज आकाश आणि चला रेस्ट एपीआय म्हणजे काय समजून घेऊया सरळ, सोप्या आणि आपल्या भाषेत. ऑलराईट. रेस्ट एपीआयचा जर टेक्निकल फुल फॉर्म जर बघायचा झाला तर इट इज रिप्रेझेंटेशनल स्टेट ट्रान्सफर. आणि जर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अशी एक पद्धत आहे किंवा असा एक वे आहे ज्याच्यामुळे एखादा क्लायंट एखाद्या सर्व्हर सोबत कम्युनिकेट करू शकतो आणि जो पण डेटा आहे तो सेव्ह करू शकतो किंवा रिट्रीव्ह करू शकतो. त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल जर तुमची एखादी वेब ॲप्लिकेशन असेल किंवा एखादी मोबाईल ॲप्लिकेशन असेल किंवा अजून एखादा बॅकएंड सिस्टम असेल, त्या सिस्टमला जर दुसऱ्या सर्व्हरमधून किंवा दुसऱ्या बॅकएंडमधून जर काही डेटा घ्यायचा असेल, सो त्याच्यासाठी आपण रेस्ट एपीआय यूज करू शकतो. आता हाच कॉन्सेप्ट आपण एक पासपोर्ट ऑफिसचं एक छोटंसं एक्झाम्पल घेऊन अंडरस्टँड करायचं ट्राय करूया. पासपोर्ट ऑफिसमध्ये ज्यावेळेस तुम्ही जाता त्यावेळेस युजली एक इन्क्वायरी काउंटर असतो, त्याच्यानंतर एक व्हेरिफिकेशन काउंटर असतो आणि पासपोर्ट प्रोसेसिंग काउंटर असतो. आता या इन्क्वायरी काउंटरवरती जर कोणाला नवीन पासपोर्ट अप्लाय करायचा असेल आणि त्याच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन घ्यायची असेल की काय काय डॉक्युमेंट लागणार, कधी यायचं आहे किंवा अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर त्या सगळ्या गोष्टी इकडे होतात. त्याच्यानंतर पासपोर्टसाठी ज्यावेळेस आपण अप्लाय करतो त्यावेळेस व्हेरिफिकेशनसाठी डॉक्युमेंट्स आपण प्रोव्हाइड करतो आणि हे व्हेरिफिकेशन आपलं व्हेरिफिकेशन काउंटरवरती होऊन जातं. सिमिलरली ज्यावेळेस व्हेरिफिकेशन पण कंप्लीट होतं त्यावेळेस ॲक्च्युअल पासपोर्ट प्रोसेसिंगचं काम चालू होतं, ज्याच्यामध्ये तुमचा फोटो काढणं आणि बाकी सगळ्या डिटेल्स, तुमचं सिग्नेचर वगैरे घेणं, ह्या सगळ्या गोष्टी पासपोर्ट प्रोसेसिंग काउंटरवरती होतात. आता ह्या 3 काउंटरचा जर मला एखादा रस्ता किंवा एखादा पाथ जर बनवायचा असेल तर तो कसा बनेल? जर एखाद्याला मला गाईड करायचं आहे की पासपोर्ट ऑफिसमध्ये इन्क्वायरी काउंटरवरती ह्या गोष्टी होतात, व्हेरिफिकेशन काउंटरवर ह्या गोष्टी होतात आणि प्रोसेसिंग काउंटरवरती ह्या गोष्टी होतात, सो त्याचे एक डिटेल्स बनवताना मी असं काही लिहिन की पासपोर्ट ऑफिसमध्ये जायचं आहे आणि पासपोर्ट ऑफिसमध्ये जाऊन त्याच्यानंतर इन्क्वायरी काउंटरवरती ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस तुमचं ह्या ठिकाणी जे पण इन्क्वायरी म्हणजे पासपोर्ट रिलेटेड काही क्वेरीज असतील त्या सगळ्या इकडे सॉल्व्ह केल्या जातील. बट जर समजा एखादा माणूस या पासपोर्ट इन्क्वायरीच्या काउंटरवरती जाऊन जर व्हेरिफिकेशन करायचं जर विचारत असेल तर त्याचं व्हेरिफिकेशन तिकडे होणार नाही, इथे फक्त इन्क्वायरी रिलेटेड ज्या गोष्टी असतील त्याच होतील. सिमिलरली जर समजा मला व्हेरिफिकेशन काउंटरचा एक ॲड्रेस किंवा पाथ जर बनवायचा असेल तर मी कसा बनवेल? पासपोर्ट ऑफिस आणि त्याच्यानंतर व्हेरिफिकेशन आणि शेवटचा जो काउंटर आहे त्याच्यासाठी मी लिहेन पासपोर्ट ऑफिस आणि मग प्रोसेस. आता इकडे आपण काय करूया की ह्या केसमध्ये हा जो ग्रेटर दॅनचा साईन आहे त्याला आपण रिप्लेस करूया विथ फॉरवर्ड स्लॅश. आता जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर पासपोर्ट ऑफिसच्या आतमध्ये एक इन्क्वायरी नावाचा सेक्शन आहे, ह्या सेक्शनमध्ये फक्त इन्क्वायरी होईल. अगेन पासपोर्ट ऑफिसमध्ये व्हेरिफिकेशन नावाचा एक सेक्शन आहे, ह्या सेक्शनमध्ये किंवा ह्या काउंटरवरती फक्त व्हेरिफिकेशन होईल आणि पासपोर्ट ऑफिसमध्ये एक प्रोसेस नावाचा काउंटर आहे, ह्या प्रोसेस नावाच्या काउंटरवरती फक्त पासपोर्टची प्रोसेसिंग होईल. आता इकडे ह्या 3 गोष्टी ज्या आपण नोट डाऊन केलेल्या आहेत त्यांना आपण पाथ बोलू शकतो किंवा एक रिसोर्स बोलू शकतो. म्हणजेच काय की एखादी गोष्ट करण्यासाठी असलेली एक पर्टिक्युलर जागा, म्हणजेच काय की इन्क्वायरी हा एक काउंटर झाला, व्हेरिफिकेशन हा एक काउंटर झाला आणि प्रोसेस हा एक काउंटर झाला आणि एव्हरी काउंटर इज डुईंग डिफरंट प्रोसेस. आता ज्यावेळेस आपण रेस्ट एपीआय ची गोष्ट करतो त्या केसमध्ये पण सिमिलरच गोष्टी असतात. आता हे जे वेगळे 3 डिफरंट काउंटर्स आपण जे डिस्कस केले त्यालाच रेस्ट एपीआयच्या केसमध्ये आपण बोलतो एंड पॉइंट्स किंवा पाथ किंवा रिसोर्स, या 3 गोष्टी आपल्या सेमच आहेत. सो ही एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळेस पण कोणी तुम्हाला बोलते की त्याचा पाथ काय आहे, त्याचा रिसोर्स काय आहे किंवा त्याचा एंड पॉइंट काय आहे, सो त्यावेळेस तुम्हाला अशा काही डिटेल्स प्रोव्हाइड कराव्या लागतील आणि हा प्रत्येक पाथ किंवा प्रत्येक रिसोर्स किंवा प्रत्येक एंड पॉइंट एक स्पेसिफिक ऑपरेशन करतो किंवा एक स्पेसिफिक काम करत असतो. आता हेच पासपोर्ट ऑफिसचं एक्झाम्पल आपण रेस्ट एपीआयच्या कॉन्सेप्ट्समध्ये बघूया. ॲज अ युजर किंवा ॲज अ कस्टमर आपण पासपोर्ट ऑफिसमध्ये इन्क्वायरी करायला किंवा पासपोर्ट बनवण्यासाठी जातो. हेच जर रेस्टच्या कॉन्सेप्टमध्ये बघायचं झालं तर आपण स्वतःला क्लायंट बोलणार. त्याच्यानंतर पासपोर्टचं जे ऑफिस असेल त्या ऑफिसला आपण सर्व्हर बोलणार, जिकडे सगळी काही प्रोसेसिंग होते. आता जेवढे पण त्या ऑफिसमध्ये काउंटर आहेत ते सगळे काउंटर्स मिळून आपली एक एपीआय क्रिएट होते
आणि जे पण आपण काउंटर्स, इंडिव्हिज्युअल काउंटर्स जे बघितले, फॉर एक्झाम्पल इन्क्वायरी बघितली, त्याच्यानंतर व्हेरिफिकेशन बघितले, त्याला आपण बोलतो एंड पॉइंट्स. आणि पुढे जाऊन त्या प्रत्येक काउंटरवरती, फॉर एक्झाम्पल इन्क्वायरीच्या काउंटरवरती जाऊन आपण आपल्याला जी पण रिसिप्ट प्रोव्हाइड केलेली आहे ती रिसिप्ट दाखवून बोलतो की माझ्या पासपोर्टचा काय स्टेटस आहे, त्यालाच आपण बोलतो रिक्वेस्ट. पुढे इन्क्वायरी काउंटरवरून जो आपल्याला रिस्पॉन्स किंवा जे काही उत्तर मिळतं त्याला आपण बोलतो रिस्पॉन्स. सो हे झाले रेस्टचे कॉन्सेप्ट, बेसिक कॉन्सेप्ट जे प्रत्येक डेव्हलपर किंवा प्रत्येक डेव्हऑप्स इंजिनियरला माहिती असायला हवेत. इन अ नटशेल, ॲज अ क्लायंट किंवा ॲज अ युजर आपण एक रिक्वेस्ट पाठवतो कोणाला, सर्व्हरला, एका API किंवा एका एंड पॉइंटवरती, आणि त्याचा रिस्पॉन्स आपल्याला रिटर्नमध्ये मिळतो. सो हे झाले रेस्ट APIचे कॉन्सेप्ट्स. आता रेस्ट API मध्ये काही मेथड्स वापरले जातात की एखादं ऑपरेशन करण्यासाठी आपल्याला एका पर्टिक्युलर वेमध्ये किंवा एका पर्टिक्युलर टाईपमध्येच ती गोष्ट करावी लागते. फॉर एक्झाम्पल, जर आपल्याला बॅकएंडमधून किंवा आपल्या API मधून जर डेटा गेट करायचा असेल किंवा डेटा जर घ्यायचा असेल तर गेट म्हणून एक मेथड आहे ती वापरावी लागते. त्याच्यानंतर जर आपल्याला एक नवीन रेकॉर्ड क्रिएट करायचा, फॉर एक्झाम्पल डेटाबेसमध्ये जर नवीन एंट्री ॲड करायची असेल तर आपण पोस्ट ही मेथड वापरतो. जर केलेली एंट्री, जो सेम डेटा आपण सेंड केला किंवा जी नवीन एंट्री आपण क्रिएट केली, ती एंट्री जर आपल्याला अपडेट करायची असेल तर आपण पुट वापरतो, आणि जर ती एंट्री डिलीट करायची असेल तर आपण डिलीट यूज करतो. आणि ह्याच्यासोबत आपल्याकडे पॅच, हेड आणि ऑप्शन्स ह्या देखील मेथड्स अवेलेबल आहेत. सो ह्या मेथडच्या टाईपवरून, फॉर एक्झाम्पल गेट आहे की पोस्ट आहे किंवा पुट किंवा डिलीट आहे, ह्याच्यावरून आपल्याला समजतं की कोणत्या टाईपचं ऑपरेशन आपल्याला बॅकएंडमध्ये किंवा आपल्या कोडमध्ये करायचं. सो हे बघण्यासाठी लेट्स ओपन अप इंटेलिजे अँड सी वन प्रॅक्टिकल एक्झाम्पल ऑफ इट. ऑलराईट, सो मी आता माझं इंटेलिजे ओपन केलेलं आहे. ह्या इंटेलिजेमध्ये मी एक स्प्रिंग बूटचं एक छोटंसं एक सॅम्पल ॲप्लिकेशन बनवलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं की आपल्याला एक API डिझाईन करायचं आहे. तर API डिझाईनमध्ये आपण त्याचा पॅटर्न तर डिसाईड केला की पहिला पासपोर्ट ऑफिस असेल प्रत्येक ठिकाणी, आणि त्याच्यानंतर प्रोसेस असेल, व्हेरिफिकेशन असेल आणि इन्क्वायरी असेल. सो आता जर तुम्ही ते ऑब्झर्व केलं, पासपोर्ट ऑफिस एक कॉमन गोष्ट आहे तिन्ही पण एंड पॉईंटमध्ये, तिन्ही पण एंड पॉईंट किंवा पाथ किंवा रिसोर्समध्ये. सो ह्याच्यासाठी पहिला आपण एक कंट्रोलर क्रिएट करूया. सो कंट्रोलर क्रिएट करण्यासाठी आय राईट क्लिक ऑन दिस, न्यू जावा क्लास, पासपोर्ट कंट्रोलर नाव देऊया, आणि ह्याला मी एक ॲनोटेशन देतो रेस्ट कंट्रोलर. आणि ही जी कॉमन गोष्ट आपण इकडे डिस्कस केली त्याच्यासाठी मी देऊ शकतो @ रिक्वेस्ट मॅपिंग, आणि ह्या रिक्वेस्ट मॅपिंगमध्ये मी देतो पासपोर्ट ऑफिस. सो आता ह्या क्लासमध्ये ज्या पण गोष्टी असतील त्यांच्यासाठी पासपोर्ट ऑफिस हा एक कॉमन पाथ झाला. म्हणजेच माझा पाथ जो दिसणार आहे तो समवॉट असा दिसेल की लोकल होस्ट, आणि मग माझा पोर्ट नंबर जो पण असेल तो, आणि त्याच्यानंतर पासपोर्ट ऑफिस, आणि त्याच्यानंतर ज्या पण मेथड मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे तर स्लॅश करून इकडे मग त्या मेथडचं जे पण मॅपिंग असेल, फॉर एक्झाम्पल माझ्याकडे इन्क्वायरीची मॅपिंग असेल तर ती इकडे येऊ शकते. ठीक आहे, पहिला फोकस करूया इन्क्वायरीच्या सेक्शनवरती. आपल्याला पासपोर्ट ऑफिस / इन्क्वायरी करायचा. आता इन्क्वायरी करताना आपण काही डिटेल्स प्रोव्हाइड करणार. सो इन्क्वायरी करण्यासाठी आपल्याला इन्फॉर्मेशन गेट करायची आहे. सो ती इन्फॉर्मेशन गेट करण्यासाठी आपल्याकडे गेट मेथड आहे. सो गेट मेथड आपण वापरणार आहोत. सो मी काय करतो, इकडे एक नवीन मेथड बनवतो, पब्लिक स्ट्रिंग इन्क्वायरी, जी रिटर्न करेल की युअर पासपोर्ट इज अंडर प्रोसेस. आता ह्याला जर मला /इन्क्वायरी द्यायचं असेल तर पुन्हा व्हॉट आय विल डू इज, मी इकडे गेट मॅपिंग यूज करणार. वाय गेट? बिकॉज आपल्याला इन्फॉर्मेशन गेट करायची आहे, आणि इकडे /मध्ये इन्क्वायरी देणार. सो हा पूर्ण पाथ काय होईल, लोकल होस्ट :8080 पासपोर्ट ऑफिस आणि त्याच्यानंतर इन्क्वायरी. सो आता मी हे सेव्ह करतो. सेव्ह करून झाल्यानंतर आता ही आपण ॲप्लिकेशन पहिला रन करूया, आणि इन्क्वायरीचा जो एंड पॉईंट किंवा रिसोर्स आहे तो प्रॉपरली वर्क होतोय की नाही तो टेस्ट करूया. ओके, सो सध्या मी माझ्या पोस्टमॅन ह्या टूलमध्ये आहे. पोस्टमॅन हा टूल API टेस्टिंगसाठी किंवा APIचा रिस्पॉन्स रिक्वेस्ट चेक करण्यासाठी यूज होतो. सो इकडे मी एक कलेक्शन क्रिएट केलेलं आहे, पासपोर्ट कलेक्शन म्हणून. मी इकडे ॲड रिक्वेस्ट करतो. ॲड रिक्वेस्टमध्ये माझी जी रिक्वेस्ट मी दिलेली आहे ती गेट मॅपिंगची आहे, आणि त्याच्यासोबत माझा जो पाथ असेल तो पासपोर्ट ऑफिस /इन्क्वायरी हा असा असणार आहे. सो आपण इकडे काय करूया की लोकल होस्ट देऊया,
त्याच्यानंतर पोर्ट नंबर येईल आणि स्लॅश मध्ये पहिला जो क्लास लेवलवरती जो आपण इकडे पाथ दिलेला आहे विच इज पासपोर्ट ऑफिस, हा मी कॉपी करेन, पेस्ट करेन, स्लॅश इन्क्वायरी हा कॉपी करेन आणि हा पण इकडे पेस्ट करेन आणि आपली ही जी रिक्वेस्ट आहे त्याचा टाईप आहे गेट. आणि पुन्हा एकदा व्हेरीफाय करण्यासाठी मी पोर्ट नंबर चेक करतो की माझ्या ॲप्लिकेशनचा पोर्ट नंबर काय असतो. सो इफ आय गो टू ॲप्लिकेशन डॉट प्रॉपर्टीज, इकडे मी पोर्ट नंबर मेन्शन केलेला नाही आहे, सो इट शुड रन ऑन 8080. सो ॲप्लिकेशन रन करतो. ॲप्लिकेशन रन करून झाल्यानंतर लेट्स से की पोर्ट नंबर 8080 वरती रन झालेले. सो इकडे पण 8080 देऊया आणि आय विल सेंड द रिक्वेस्ट. सो इकडे आपल्याला रिस्पॉन्स आलेला आहे की युअर पासपोर्ट इज बिईंग प्रोसेस्ड. म्हणजे जो पण आपण इकडे कोड लिहिलेला आपल्या पासपोर्ट कंट्रोलरमध्ये इन्क्वायरीसाठी तो आता सध्या चालतोय. सेकंड होतं व्हेरिफिकेशन. आता व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला काही डेटा पाठवावा लागणार, कारण म्हणजेच काय की डॉक्युमेंट शो करावे लागणार. सो जे डॉक्युमेंट किंवा जो डेटा पाठवायचा आहे त्याच्यासाठी व्हेरिफिकेशन आपल्याला ॲज अ पोस्ट रिक्वेस्ट म्हणून डिफाईन करावी लागेल. आता पोस्ट रिक्वेस्ट का करावी लागेल, जर इकडे तुम्ही ऑब्झर्व केलं, जर नवीन डेटा आपल्याला क्रिएट करायचा असेल तर आपल्याला पोस्ट ही मेथड यूज करावी लागेल. जर नवीन डेटा आपल्याला क्रिएट करायचा असेल तर पोस्ट ही HTTP ची मेथड आपल्याला यूज करावी लागेल. सो आय विल गो बॅक टू IntelliJ. तर इकडे मी काय करतो की ही मेथड कॉपी करूया. कॉपी करून झाल्यावरती पेस्ट करूया. इकडे आय विल गिव्ह पोस्ट मॅपिंग. इन्क्वायरीच्या जागी आय विल गिव्ह व्हेरिफिकेशन आणि सेम मी इकडे देखील टाकतो. आता हे आणि हे सेम असणं गरजेचं नाही आहे, जस्ट फॉर सिम्प्लिसिटी सेक मी मेथडचं नाव पण सेम दिलेलं आहे. आणि इथे रिटर्नमध्ये मी देतो युअर पासपोर्ट इज व्हेरीफाईड. सो आता ही पोस्ट मॅपिंगवाली मेथड आपण पोस्टमॅनमधून टेस्ट करून बघूया. सो पुन्हा ॲप्लिकेशन स्टॉप करतो. ॲप्लिकेशन रीरन करूया. ॲप्लिकेशन रन झालेली आहे पोर्ट नंबर 8080 वरती. अगेन लेट्स गो टू पोस्टमॅन आणि इकडे एक नवीन रिक्वेस्ट ॲड करूया. ह्या रिक्वेस्टमध्ये सेम पाथ कॉपी करूया. इकडे पेस्ट करूया. इकडे येणार माझी पोस्ट रिक्वेस्ट आणि इथे इन्क्वायरीच्या जागी इफ यू ऑब्झर्व इथे व्हेरिफिकेशन द्यावं लागणार. Ctrl+C, इकडे व्हेरिफिकेशन देतो आणि ही पोस्ट रिक्वेस्ट आहे. आय विल सेंड द रिक्वेस्ट युअर पासपोर्ट इज व्हेरीफाईड. सो तुम्ही बघाल की आपली जी पोस्ट मेथड आहे ती पण आता सक्सेसफुली चालते. आता सिमिलरली जो आपला तिसरा काउंटर होता प्रोसेसिंगसाठी, त्याच्या आतमध्ये प्रोसेसिंगसाठी पण आपल्याला काही ना काहीतरी डेटा सेंड करावा लागणार. सो अगेन ती पण एक पोस्ट मेथड असेल. सो त्याच्यासाठी पण व्हॉट आय विल डू, आय विल कॉपी दिस कोड, पेस्ट करूया. इकडे प्रोसेस लिहूया. इकडे मी प्रोसेस पासपोर्ट असं टाकतो आणि युअर पासपोर्ट इज अंडर प्रोसेस. सेव्ह करतो आणि पुन्हा ॲप्लिकेशन स्टॉप करून रीरन करूया. रीरन केल्यानंतर अगेन पोर्ट नंबर 8080 वरती रन झाले. आय विल गो बॅक टू पोस्टमॅन. इकडे पुन्हा जर तुम्हाला इथून डुप्लिकेट करायचं असेल तरी देखील ऑप्शन आहे की तुम्ही डुप्लिकेट करू शकता, बट आय विल ॲड न्यू रिक्वेस्ट. न्यू रिक्वेस्टमध्ये इकडून मी हा पूर्ण पाथ कॉपी करेन. कॉपी करून इकडे पेस्ट करेन. दिस इज अ पोस्ट रिक्वेस्ट आणि इकडे येईल प्रोसेस. इकडे आपण प्रोसेस दिलेला आहे, दॅट्स वाय इकडे पण प्रोसेस येईल. आय विल सेंड द रिक्वेस्ट आणि युअर पासपोर्ट अंडर प्रोसेस. सो अशा रीतीने आपण काय केलं की पासपोर्टचं जे पण आपण एक्झाम्पल घेतलेलं होतं त्या एक्झाम्पलसाठी आपण स्प्रिंग बूट आणि जावा यूज करून एक API पण क्रिएट केली आणि त्या APIचा रिस्पॉन्स चेक करण्यासाठी आपण पासपोर्टमधून ती API टेस्ट देखील केली. सो आय होप रेस्ट API हा कॉन्सेप्ट आता तुम्हाला क्लिअर झाला असेल. आता हा कॉन्सेप्ट सगळ्या लँग्वेजेसमध्ये सेम असतो, फक्त काय चेंज होईल तर हा सिंटॅक्स चेंज होणार आहे. सो जर तुम्ही पायथनमध्ये वर्क करत असाल, जर तुम्ही .NETमध्ये वर्क करत असाल तर तो कोर APIचा कॉन्सेप्ट सेम राहील किंवा रेस्टफुल APIचा कॉन्सेप्ट सेम राहील, बट अंडरलाईंग कोड किंवा सिंटॅक्स चेंज होईल जी पण प्रोग्रामिंग लँग्वेज तुम्ही यूज करणार असाल. सो आय होप रेस्ट API काय असतात हे आता तुम्हाला समजलं असेल. जर रेस्ट API किंवा जावावरती तुम्हाला अजून व्हिडिओज हव्या असतील तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि फ्युचरमध्ये जावा किंवा रेस्टफुल APIचा अजून कंटेंट बनवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जर चॅनलला अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तो make sure you are subscribing to the channel as well. So this was it from my side. I'll see you in the next one.